सर्वांना नमस्कार. माफ करा, काही तांत्रिक अडचणी आल्या, माझाही अडाणीपणा नडला. असो, मला वाटतं आता आपण यक्षरात्रींबद्दल किंवा या यक्षरात्री उत्सवाबद्दल मन मोकळेपणाने चर्चा करू शकू. जर माझा आवाज नीट येत असेल तर कृपया मला सांगा. मला असं वाटतंय की आता सगळं ठीक असावं असा माझा अंदाज आहे. तर मित्रहो, यक्ष संस्कृती भारतातील अतिप्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. ही असुर संस्कृतीशी निगडीत असलेली, किंबहुना एक इंटिग्रल पार्ट असलेली, एकमेव पार्ट असलेली ही संस्कृती. गंगेच्या खोऱ्यात हिचा उदय झाला असं मानलं जातं, कारण त्या भागात असणारे प्रचंड अरण्य, जलाशय आणि अत्यंत या जंगलामध्ये असणाऱ्या विखुरलेल्या मानवी वस्त्या या परिसरात झाली. दक्षिणेकडे महाराष्ट्रातही तेच झालं. आणि मग प्राचीन लोकांनी कल्पना केली की या अरण्याचे, जलाशयांचे गूढ असे, ज्यांच्याबद्दल गूढ भावना निर्माण होतील असे संरक्षक यक्ष ही कल्पना केली गेली. यक्ष म्हणजे गूढ, अद्भुत, प्रकाश. यक्षाचा मूळ अर्थ प्रकाश, पण जो गूढ आहे, जो जीवनातली रहस्य समजावून सांगतो, आणि तो प्रकाश जे गूढ भय वाटणाऱ्या ज्या भावना आहेत त्या भावना दूर करतो, असे त्यांना आपण यक्ष म्हणतो. यक्ष म्हणजे अद्भुत, अद्भुत प्रकाश. असा प्रकाश जो विश्वनिर्मितीचं कारण होता, जो आपलं संकटांपासून संरक्षण करतो, लोकवस्त्यांचं, अरण्यांपासून, अरण्यातील प्राण्यांपासून आणि गावावर किंवा वस्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांपासून हे संरक्षण आपलं करतात, अशी ही भावना. कृषीवल संस्कृतीने आपली शेतांचं रक्षण कोण करतं असं मानलं, ते म्हणजे यक्ष. त्यामुळे सातवाहन काळात आपण पाहू शकतो की असंख्य शेतांची नावं सुद्धा यक्षांवरनं दिली गेलेली होती. अनेक शिलालेखांमध्ये यक्ष, खरं म्हणजे मूळ संस्कृत शब्द म्हणून यक्ष आपण वापरतो, परंतु प्राकृत शब्द म्हणजे जख्ख किंवा यक्ष किंवा पाली आणि प्राकृत भाषांमध्ये त्याला जख्ख किंवा यक्ष असं म्हटलं जातं. त्याचं नंतर कृत्रिम रूप झालं यक्ष असं. तर या यक्षांच्या स्वागतासाठी सणांची परंपरा निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. यक्षांच्या नावे यक्षरात्री हा सण तर होताच, अजून यक्षमह किंवा जख्खमह असा सुद्धा एक सण होता. यक्षांचं स्वागत कसं करायचं? यक्ष म्हणजेच प्रकाश असा अर्थ असल्यामुळे प्रकाश दीप प्रज्वलित करून, प्रकाशाने त्याला आपल्या घरचा रस्ता दाखवून आपल्या घरातील धनसंपत्तीचं रक्षण व्हावं, त्यात वर्धन व्हावं, शेतीचं वर्धन व्हावं, पशुधनाचं वर्धन व्हावं, आणि आपले जे महान असुर सम्राट झालेले आहेत, ज्यांनी जनतेचं रक्षण केलं, त्यांचं वर्धन केलं, ज्यांच्या काळात जनता सुखात होती, अशा असुर सम्राटांचं सुद्धा स्मरण करणं, त्यांना मानवंदना देणं, यासाठी या उत्सवाची सुरुवात प्राचीन काळातच सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याला यक्षरात्रीच म्हणत, याचं उदाहरण वात्स्यायनाच्या कामशास्त्रात आहे. हेमचंद्र मुनींनी त्यांच्या ग्रंथांमध्येही यांना यक्षयात्री म्हणूनच संबोधलेले आहे. आणि आपण लक्ष्मीपूजन जे आज करतो अमावस्येला, खरं म्हणजे आपण पूर्वी परंपरा आपली अशी होती कुबेर पूजन करण्याची. कुबेराचंच पूजन केलं जायचं. आजही बंगालमध्ये घ्या, बंगालमध्ये काली मातेबरोबर कुबेराचं पूजन केलं जातं. दक्षिणेतही कुबेराचंच पूजन केलं जातं. पण जेथे वैदिक प्रभाव जास्त आहे अशा क्षेत्रांमध्ये आपण लक्ष्मीचं पूजन करायला लागलो. खरं तर लक्ष्मीला विष्णूची पत्नी मानलं गेलेलं आहे, पण ते 4थ्या शतकात. 4थ्या शतकापूर्वी मूळ जो ऋग्वेद आहे
ऋग्वेदामध्ये विष्णूला पत्नीच नाही. मुळात विष्णूला कोणतीही पत्नी असल्याचं सूचन ऋग्वेदात नाही. विष्णूला फक्त 3.5 सुक्त दिली गेलेली आहेत. तो उपेंद्र आहे, म्हणजे इंद्रापेक्षा सुद्धा दुय्यम आहे. परंतु नंतर 4थ्या शतकात गुप्त काळामध्ये वैदिकांनी शिवशंकराला शह देण्यासाठी किंवा स्पर्धा निर्माण करण्यासाठी विष्णूला मोठं केलं. विष्णूचा अवतार, विष्णू हा अवतार घेतो अशी कल्पना करून जे जे असुर महात्मे होते ते विष्णूचे अवतार कसे होते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू झाला. कृष्ण घ्या, राम घ्या, हे आर्य नव्हते, वैदिक नव्हते, ते असुरच. कृष्णाचंच घेऊ. कृष्ण यदुवंशामध्ये जन्माला आला अशी मान्यता आहे. कृष्णाची आई देवकी ही जरासंग या असुर सम्राटाची भगिनी आणि वडिलांच्या बाजूने, वासुदेवाच्या बाजूने, म्हणजे यदुवंश सुरू कसा झाला. यदुवंश मूळचा सम्राट जो होता, मूळ पुरुष जो मानला जातो तो पुरुरवस. पुरुरवस हा यज्ञविरोधी होता, हे लक्षात घ्या. पुरुने यज्ञांचे विध्वंस केले म्हणून संतापलेल्या वैदिक ऋषींनी पुरुरव्याची एका यज्ञाच्या ठिकाणी तो यज्ञ उद्ध्वस्त करायला आल्यानंतर कपटाने हत्या केली. ही कथा आपल्याला माहीतच नसते. पुरुवंशच मुळात अवैदिक, तो मुळात असुर. त्याची हत्या वैदिकांनी केली आणि पुरुचा जो वंश आहे, या पुरुच्या वंशातच पुढे ययातीला जी 2 मुलं झाली त्यापैकी एक यदू होता आणि यदू पासून निर्माण झालेला यदुवंश म्हणजे असुर वंश. कारण त्याची ययातीची जी दोन्ही पत्नी, शर्मिष्ठा घ्या, त्या देवयानी घ्या, एक असुर गुरुची शुक्राचार्यांची कन्या, तर दुसरी सम्राटाचीच कन्या, असुर सम्राटाची कन्या. म्हणजे तो वंश मुळात असुर वंश होता. त्यांचा वैदिकाशी काडीतका संबंध नव्हता. म्हणजे कृष्ण सुद्धा असुर होता, त्याचा वैदिकाशी संबंध नव्हता. पण यांनी त्याला विष्णूचा अवतार बनवून हडप करण्याचा प्रयत्न केला. रामाचंही तसंच. रामाला ऋष्यशृंग ऋषीच्या यज्ञातनं निर्माण झालेल्या पायसापासून, यज्ञ पायसापासून तो निर्माण झाला अशी कल्पना केली गेली. आजही जर आपण पाहिलं, आजही वर्तमानात रामाचा पाळणा हलतो कुठे. रामनवमीला जन्मदिन जो साजरा केला जातो, जो आपण निरीक्षण जरी केलं तरी कोणी हिंदू राम जन्माचा पाळणा घरात हलवत नाही. तो फक्त वैदिकांच्या घरात हलतो. याचं कारण असं आहे की ते ऋष्यशृंग ऋषीचा त्याला पुत्र म्हणतात. जसं दादाजी कोंडदेवची अफवा पसरवली होती या लोकांनी, आणि ती खूप लोकांना आतापर्यंत खरी पण वाटत होती सत्य पुढे येईपर्यंत. तशीच एक अफवा पुढ्या सोडण्याची ही परंपरा फार पुरातन आहे मित्रांनो. खोटं सांगणं, लबाड्या करणं आणि त्या लबाड कथा सांगत राहणं आणि सांस्कृतिक गढूळलेपण निर्माण करणं ही एक परंपरा वैदिकांनी निर्माण केली. म्हणजे रामकृष्ण हे असुर असून सुद्धा त्यांचं वैदिकीकरण केलं गेलं आणि हिंदूंनीही ते, म्हणजे बहुजनांनी सुद्धा ग्रंथात लिहिलंय असं सांगतोय. म्हणजे असेल बाबा, मूळ वाचायला कोण जात आहे? मूळ वाचायला कोणी गेलं नाही. खरं म्हणजे मूळ रामायण जे होतं भ्रष्ट न केलेलं, त्याचा करता वाल्मिकी, तो अवैदिक म्हणजे हिंदू. जे महाभारत ज्याने दिलं व्यास, तोही कोळी, तोही हिंदू, तोही वैदिक नाही. परंतु त्या लोकप्रिय लोकांच्या नावावरच्या साहित्यामध्ये घालघुसळ करून, भर घालून, करप्ट करून, त्यात विकृतीकरण आणत त्या कथा मूळ रूपातल्या बिघडवल्या आणि त्या खोट्या कथा, चुकार कथा आपण ऐकत राहिलो. पण या लोकांना लबाडी सुद्धा नीट करता येत नाही बरं का. हे लबाड असले लोक, धूर्त जरी लोक असले तरी मतिमंद आहेत. पण आपण त्याच्यापेक्षा मतिमंद होतो. आपले पूर्वज मतिमंद होते. ते त्या भाकड कथांवर विश्वास ठेवत गेले. त्याचं विश्लेषण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही आणि तो न केल्यामुळे आज आपण खोटा इतिहास आपल्या डोक्यात घेऊन बसलेलो आहोत. तर ही यक्षरात्री, ही दीपावली, ही दीपावली कुबेर हा शिवशंकराचा खजिनदार मानला जातो.
धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. त्याच्या पूजनासाठी, त्याच्या स्वागतासाठी या कृषीवल आणि पशुपालक संस्कृतीने या यक्षरात्री या सणाची निर्मिती केली. तो सणही कधी निर्माण केला? लक्षात घ्या, दसरा म्हणजे सृष्टीजन्माचा उत्सव, म्हणजे देवीचा उत्सव साजरा झाल्याच्या नंतर दसऱ्याला रावणाचं दहन केलं जातं. ही मूर्ख परंपरा निर्माण केली गेली, ती आपण मान्य केली. परंतु हे लक्षात घेतलं नाही की 9 दिवस नवरात्री साजरी केल्यानंतर 10वा दिवस दसरा मग आपण कायसाठी साजरा करतो? 10व्या दिवशी सृष्टी पहिल्या रात्री, नवरात्रीच्या पहिल्या रात्री गर्भधारण करते आणि 10व्या दिवशी सृष्टीचा जन्म होतो, अशी ती प्रतिकात्मक कल्पना होती. कारण तंत्रशास्त्रांवर आपलं हिंदू धर्मशास्त्र चालतं आणि तंत्रांमध्ये प्रतिमांना महत्त्व असतं. शंकराची पूजा आपण व्यक्ती स्वरूपात करत नाही, तर प्रतीक स्वरूपात करतो. सृजनाचं प्रतीक लिंगादी योनी यांची आपण पूजा करत असतो. ही आपण कधी लक्षात घेत नाही. दिवाळीचं तसंच त्यापाठोपाठ दिवाळी येते. दिवाळी काय येते की शेतीची सगळी कामं संपलेली आहेत आणि मग शेतकऱ्याचं खऱ्या अर्थाचं नवीन वर्ष त्यावेळेस सुरुवात होतं. कारण हंगाम झाल्याच्या नंतर, पहिला हंगाम झाल्याच्या नंतर. साधं सरळ लक्षात घ्या, दिवाळीला काय येतं? आधी वसुबारस येते. आदिवासी लोक तिला वाघ बारस म्हणूनही साजरी करतात. शेतकऱ्याच्या जीवनात गाई बैलांचं, वासरांचं महत्त्व किती अपरंपार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. हे वैदिक लोक आपल्या यज्ञांमध्ये गाई बैलांची कत्तल करायचे, अक्षरशः बळी द्यायचे आणि ते खायचे यज्ञामध्ये आहुती देऊन. त्याला गोमेध असं नाव होतं, म्हणजे गायीची हत्या. त्या गोमेधचा अर्थ काय? गायीची हत्या. तर हे लोक गायी बैलाची पूजा करणं शक्य नव्हतं. पण आपण गायी बैलांचं महत्त्व पाहतात सिंधू संस्कृतीपासून दिसतं. सिंधू संस्कृतीमधल्या अगणित मुद्रांवर वृषभाच्या प्रतिमा आपल्याला सापडल्या, सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचा अर्थ आपण लक्षात घेत नाही, कारण ती सुद्धा एक कृषी संस्कृती होती, बलाढ्य संस्कृती होती. त्यामुळे पहिल्या दिवशी शेती ज्यांच्या जीवावर अवलंबून आहे त्यांचं पूजन करणं, त्यासाठी वसुबारस आली. नंतर धनतेरस येते. वैदिकांनी त्या धनतेरसचा धन्वंतरीशी संबंध जोडला. खरं म्हणजे ती धन्वंतरी तेरस पाहिजे, ती धनतेरस कशी? शब्दांचा अर्थ उलटा पालट करणं किंवा चुकीच्या पद्धतीने लावण्यामध्ये सुद्धा हे लोक बसतात. कसे ते मी तुम्हाला पुढे सांगतोच. ही धनतेरसच, धन धान्य याची त्या दिवशी मग पूजा होते. गाई वासराची पूजा झाली, त्यांच्यामुळे धनधान्य मिळतं, मग धनधान्याची पूजा करा म्हणून धनतेरस आहे. मग असुर सम्राटांची पूजा चालू होते. येथे नरक चतुर्दशी. लक्षात घ्या, नरकासुराला कृष्णाने मारलं किंवा सत्यभामेने मारलं, अशा भाकडकथा भागवतामध्ये वगैरे येतात. पण आपण जर कालरेखा जर पाहिली तर नरकासुराचा काळ, अगदी पुराण कथा जरी पाहिल्या तरी नरकासुराचा काळ आणि कृष्णाचा काळ हा कुठेही मॅच होत नाही. बघा, एक तर कृष्ण असुरच्या हातूनच असुर मारला असं दाखवण्यामध्ये फायदा कोणाचा होता? तो वैदिकांचा होता. म्हणजे तुमचे महाबलाढ्य सम्राट आमच्या कृष्णाने नष्ट केले. खरं म्हणजे यांचा कृष्ण नाहीच, पण कथाच अशी निर्माण केली, भाकड कथा, की ती वाचून सुद्धा आपल्याला कळून चुकतं की ही कथा बोगस आहे, ही कथा अतार्किक आहे, असुसंगत आहे. यात सुसंगती नाही, काही नाही. कारण सत्यभामेने मारलं, कृष्णाने मारलं, यात सुद्धा त्या कथांमध्ये एकमत नाही. जर नरकासुरासारख्या बलाढ्य सम्राटाला, असुर सम्राटाला मारलं आणि तेही कृष्णाने, तर खरं सांगा कोणी मारलं हे तर नक्की असतं, पण ते नक्की नाही. मग यांचं नक्की काय? पण आपण ह्या विसंगती वाचत नाही, शोधत नाही. म्हणजे ती कथाच खोटी आहे. नरकासुराला कोणीही मारलेलं नाही. नरकासुराचा वैदिकांनी तर संबंध नाही. तो वैदिकांनी आपला वर्चस्ववाद आपल्या मनावर मानसिकदृष्ट्या लादण्यासाठी ती कथा निर्माण केली. आणि आपण आणि आपले विद्वान, बहुजनीय विद्वान, हिंदू विद्वान तेच खरं समजून बघा वैदिकांनी आमच्या महान राजाला मारलं, आमचा राजा अशा कोणाच्या हातून मरण्यासाठी जन्माला आला नव्हता. जर वामनाने खरोखरच मारलं असतं
तर ती वामन चतुर्दशी झाली असती. लक्षात ठेवा, जो राजा दुष्ट आहे, ज्याने 16,000 कन्या तुरुंगात ठेवलेल्या आहेत, अशा दुष्ट राजाच्या नावाने नरक चतुर्दशीसारखा सुंदर सण साजरा झाला नसता. तो ज्याने मारलं त्यांच्या नावाने साजरा झाला असता. तसं झालेलं नाही आहे ना. ती सत्यभामा चतुर्दशी आहे ना कृष्ण चतुर्दशी आहे. ती नरक चतुर्दशी आहे. कारण नरक या महान सम्राटाचं स्मरण ठेवण्यासाठी, त्याला अभिवादन करण्यासाठी हा सण शिव संस्कृतीने, आपल्या संस्कृतीने निर्माण केला. आणि आजही आपण नरक चतुर्दशी या नावानेच पाळतो. पण 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 आपण काय करतो, नरकासुराबद्दलच्या ज्या बोगस कथा आहेत, भाकड कथा आहेत, चुकीच्या कथा आहेत, लबाड कथा आहेत, त्या कथांवर विश्वास ठेवतो. आपण त्यांची चिकित्साच करत नाही. कारण बघा, आता चिकित्सा करत नाही म्हणजे काय, नरकासुराचा जन्म कोणाच्या पोटी झाला, तर भूदेवीच्या पोटी झाला. लक्षात घ्या, भूदेवीच्या पोटी झाल्या. आणि नरकासुराला दीर्घायुष्य मिळावं म्हणून भूदेवी प्रार्थना कोणाकडे करते, ती विष्णूकडे करते. लक्षात घ्या, कोणाकडे करते, विष्णूकडे. आणि त्याच विष्णूने भविष्यवाणी काय केलेली असते, मी कृष्ण अवताराच्या वेळेस नरकासुराचा खून करेल किंवा हत्या करेल. आता मला तुम्ही सांगा, ही कथा कोणता तर्क याच्यामध्ये, की जो विष्णू नरकासुराला दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतो आणि तोच म्हणतो मी कृष्ण अवताराच्या वेळेस खून करेल. आता बघा, मध्ये किती अवतार झाले. हा वर दिल्यापासून मध्ये परशुरामाचा अवतार झालाय, रामाचा अवतार झालाय, त्याच्या आधी वराह अवतार, कुर्मा अवतार वगैरे वगैरे अवतार होऊन गेलेत असं म्हणतात. मग ते अवतार अजून झालेलंच नाहीये. तर मी कृष्णावताराच्या वेळेस म्हणजे हजारो लाखो वर्षांनी त्याचा खून करेल. म्हणजे जर नरकासूर दुष्ट आहे त्याला राहू द्या, त्याने दुष्टावाज करू द्या, त्याने सगळी पृथ्वी जिंकली, देवांना कैदेत टाकले, तर नरकासूर म्हणजे देवांना तोपर्यंत कैदेत राहू द्यात असं विष्णूच म्हणतोय. मग राम अवतार कुठून आला, बाकीचे अवतार कुठून आले. आणि कृष्णाच्या वेळेस त्याने जर पृथ्वी जिंकलेली होती यांच्या कथेनुसार, तर मग बाकीचे राजे कसे झाले. हा विसंगती मित्रांनो नीट लक्षात घ्या. ही विसंगती एवढी भयंकर आहे की लहान मूल सुद्धा त्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही लहान मुलाला सांगून बघा, तो हसेल तुम्हाला. पण आपण हसलो नाही, आपले पूर्वज असले नाही. त्याने ती कथा ऐकून घेतली. कोणी मुळात भागवत वाचायला गेलं नाही, कोणी पुराण वाचायला गेलं नाही, कोणी गीता वाचायला गेलं नाही, कोणी ब्रह्मसूत्र वाचायला गेलं नाही, कोणी वेद वाचायला गेलं नाही, वाचायचा प्रयत्न केला नाही. आपण ते वाळीत टाकून दिले. कारण ते आपल्या धर्माचे नव्हतेच, आपण वाळीत टाकून दिले. आणि आम्ही त्या कथा मात्र पुराणिक बुवा येऊन सांगणार, त्या आम्ही ऐकणार श्रद्धेने. आजी वाया जाते आणि ती नातवाला सांगणार, नातूलाही ते खरं वाटणार आणि त्याच्या मनावर याच कथाचा परिणाम होणार. बहुजनांची किंवा हिंदूंची मानसिक गुलामी आली कुठून, या मूर्खपणातून आलेली आहे. आणि आमचे बहुजनी विद्वान सुद्धा या कथांचं नीट विश्लेषणच करत नाहीत. फक्त रडगाणं गातात की बघा बघा हो आमच्यावर अन्याय झाला होता. अन्याय झाला नाही, अन्याय हा शाब्दिक होता, ग्रांथिक होता, तो आम्ही आमच्यावर करून घेतला. हा आमचा मूर्खपणा होता. हे कबूल करण्याचं धाडस आणि त्याचं विश्लेषण करण्याचं धैर्य आम्ही गमावून बसलो, म्हणून असं होतं. तर मित्रांनो, नरक चतुर्दशी म्हणजे दुसरं तसं काही नाही. एका असुर सम्राटाचं जो आसाममध्ये झाला, तो कामाख्या देवीचा भक्त होता. त्याच्या जवळचा जो पर्वत आहे तो नरकासुराच्या नावानेच ओळखला जातो. आणि आसाममध्ये राज्य करणारी राजवटी ज्या होत्या, जे राजघराणी जी होती, ते स्वतःला नरकासुराचे वंशज मानत होते आणि मानत राहतील. याचा अर्थ जनस्मृतीमध्ये नरकासूर वाईट नव्हता. परंतु आसाममध्ये काय चाललंय हे पाहिलं आम्ही कुठं जातोय, आम्ही जात नाही. माहितीच घ्यायची नसते ना आम्हाला. हे आमचं बौद्धिक मागासलेलेपण जे आहे, हे आमच्या गुलामीला जबाबदार आहे. हे आम्ही नीट लक्षात घ्यायला पाहिजे. दुसऱ्यांवर फक्त खापर फोडून काही उपयोग नाही. कारण आम्ही आमची जर बुद्धीच वापरली नाही, आम्ही आमची चिकित्सक बुद्धी वापरली नाही, आम्ही खोटारडेपण काय आहे हे शोधायचा प्रयत्न केला नाही, तर आम्हाला नरकासूर हा वाईटच होता. असुर वाईटच असतात हे आमच्या मनावर जे बिंबले ते कधी जाणार नाही. पण आम्ही हेही लक्षात घेणार नाही की असंच जर होतं तर आम्ही नरकासुराच्या नावाने सणाचा एक एवढा महत्त्वाचा दिवस साजरा का करतो बरे, हे आम्ही जर विचारून पाहायला पाहिजे. आता तीच गोष्ट
कुबेर पूजनाची. अमावस्येचा दिवस, वर्षाचा अंत, नवीन वर्ष पुन्हा धनसंपत्तीने धान्याने समृद्ध झालं पाहिजे, पशुधन वाढलं पाहिजे, यासाठी प्रार्थना कोणाची करणार? प्रार्थना कोणाची करणार? तर यक्षांचा अधिपती शिवाचा खजिनदार जो अलंकापुरीस राहतो, जो दान संपत्ती देतो, अशी जी कल्पना आहे त्या कुबेराचं स्मरण करणं हे आपल्या पूर्वजांनी कर्तव्य समजलं आणि कुबेर पूजन त्या दिवशी करण्याची प्रथा पडली. तुम्ही अंगविद्या ग्रंथ वाचा, प्राकृतमधला आहे म्हणून आपण वाचत नाही किंवा माहीत नसतं आपल्याला. अंगविद्यामध्ये इसवी सन पूर्व 1ल्या शतकातला हा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये कुबेरच किंवा वेस्सवन याचीच पूजा, याचीच उत्सव, याची माहिती दिलेली आहे. त्यात लक्ष्मीचं नाव सुद्धा नाही. दुसऱ्या शतकात सुद्धा, 1ल्या शतकात सुद्धा, किंवा इसवी सन पूर्व 1ल्या शतकात सुद्धा. कारण लक्ष्मी ही देवता विष्णूच्या बरोबर चिकटवली गेली ती 4थ्या शतकात इसवी सनानंतरच्या. लक्षात घ्या, त्याच्या आधी लक्ष्मीचं नाव तुम्हाला कुठेही सापडणार नाही, कारण ते अस्तित्वातच नव्हतं. जर अस्तित्वातच नसेल तर सापडेल कसं? तर लक्ष्मीचा काही संबंध नाही. जी काय पूजा होत होती ती कुबेराचीच होत होती. आणि कुबेर पूजन हाच खराच संस्कृतीचा गाभा आहे. आणि तो जो गाभा आहे त्यातला जो मतितार्थ आहे तो मतितार्थ पाळला पाहिजे. आपण लक्ष्मीपूजन करतो, खरं म्हणजे सांस्कृतिक अनाचार करतो. लक्ष्मी देवता ज्यांना प्रिय आहे त्यांना असू द्या. वैदिकांना ती प्रिय आहे, त्यांनी त्याची पूजा अवश्य करावी. त्यांना सरस्वती प्रिय आहे, त्यांनी सरस्वतीची पूजा अवश्य करावी, काही म्हणणं नाही. पण आम्ही आमच्या महापुरुषांची, आमच्या दैवतांची पूजा आम्हीच केली पाहिजे. आम्ही ती टाळून भलती पूजा जर हाती घेत असू तर आम्ही साजरीच कशाला करतो दिवाळी? नाही करायला पाहिजे. काही उपयोग नाही आहे ते दिवे पेटवण्याचा किंवा ते पूजा घरात काय 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 ठेवून आरत्या ओवाळण्याचा काही उपयोग नाही. त्यातनं तुम्हाला काय सांस्कृतिक समाधानही मिळणार नाही, उलट तुम्ही सांस्कृतिक अवनती करताय. याबद्दल तुम्ही दोषास पात्र असाल. तर ती दिवाळीची रात्र, अमावस्या ही यक्षरात्री आहे. कारण यक्ष रात्रीच बाहेर पडतात. त्यांना आपल्या घराची, आपल्या दाराची वाट दाखवली पाहिजे, म्हणून आपण उंबऱ्यामध्ये सुद्धा दीप ठेवतो. लक्ष्मी येत नाही असं पुराणांमध्ये सुद्धा सांगितलेलं नाही, आणि तरी सुद्धा आपण चुकीने, गैरसमजाने सांस्कृतिक अनाचार करतो. तर अमावस्येला कुबेर पूजन करणं हीच खरी परंपरा आहे, कारण ती यक्षरात्री आहे. आता बघा, कालिदास हा वैदिक नव्हता, महाकवी होता कालिदास. त्याचं मेघदूत हे जगप्रसिद्ध नितांत सुंदर काव्य, त्याच्या प्रेयसीला निरोप पाठवायला तो कोणाला सांगतो? एका यक्षाला सांगतो. लक्षात घ्या, यक्षाला सांगतो. तो कोणत्या देवदूताला सांगत नाही. तर कालिदासाला सुद्धा हे माहिती होतं की यक्ष हेच आपल्या संस्कृतीचा मूळ गाभा आहे. तुम्ही सातवाहनांचे शिलालेख पहा. अनेक गावं, एवढंच नव्हे शेतांचीही नावं ही यक्षावरनं दिली गेलेली आहेत. दानलेखांमध्ये तुम्ही नाशिकचे जे शिलालेख आहे, कोणतेही सातवाहना शिलालेख वाचा, त्यात तुम्हाला यक्षाचं नाव मिळेल. आणि जी सुरुवात असते, सुरुवात लेखाची, त्यात जी वंदनं केलेली आहे त्याच्यामध्ये कुमार कार्तिकेय म्हणजे शिवपुत्र, उमा आणि वेस्सवन म्हणजे कुबेर यांना वंदन केलेलं आहे. कोणत्याही वैदिक देवतेला वर्णन केलेलं नाही. लक्ष्मीचा तर संबंधच नाही. मग असं असताना आपण हे सांस्कृतिक आचार का केलं? नंतर येते बलिप्रतिपदा, नवीन वर्षाची सुरुवात. लक्षात घ्या, आपल्याला माहीत असणारी, सर्वांना माहीत असणारी कथा कोणती? बळीकडे वामनाने 3 पावलांचं दान मागितलं.
एका पावलामध्ये त्याने पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलात अंतरिक्ष व्यापलं, आणि तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हटल्यावर बळी म्हटलं ठेव माझ्या डोक्यावर, आणि मग बळीला पाताळात गाडलं गेलं. काय लोकप्रिय कथा आहे. पण ही भाकड कथा जरी पाहिली आपण तर लक्षात येईल, म्हणजे बळी मूर्ख असला पाहिजे. एक तर एका बुटक्या माणसाने, ब्राह्मणाने दान मागितलंय, तर ते बुटक्या ब्राह्मणालाच मिळालं पाहिजे. तो जर आपलं अंग काठी बुटके पण सोडून जर आकाशव्यापी जर एवढा मोठा होत असेल, तर त्याला 3 पावलाचं दान तो कसा देईल? त्याला नाही देणार. तर ते बुटक्याला दिलंय, तर बुटक्यानेच यायला पाहिजे, बुटक्यालाच 3 पावलं मिळायला पाहिजे. आणि तो चालेल 2-5 फूट 10 फूट चालेल समजा, असं आपण गृहीत धरू. त्यावेळेचे बुटके पण फार उंच असतात असं समजून चालू आपण. 100 फूट चालेल. पृथ्वी तर व्यापणार नाही, अंतरिक्ष व्यापणार नाही. आणि पृथ्वी जर व्यापली तर मग बळी बसला कुठे होता त्यावेळेस? कारण बळी तर पृथ्वीवरच बसला होता, त्याच्या आसनावरच बसलेला होता. आणि जर वामनाने पृथ्वीच व्यापली त्याच्या पावलाने, तर बळी तेव्हाच पाताळात गाडला गेला पाहिजे. तिसऱ्या पावलाची गरजच नाही. मित्र, लक्षात आलं का? ही भाकड कथा कशी आहे नीट समजावून घ्या. जरा थोडासा मेंदूवर जोर द्या आणि विचार करा. ही भाकड कथा आहे. पण या कथेचं आपण प्रवास कसा झाला हे पाहूया. तो जास्त मनोरंजक आहे. म्हणजे आपल्याला कथात्मक दृष्ट्या, ग्रांथिक दृष्ट्या कसं फसवलं गेलं आणि आपणही कसे मूर्खासारखे फसलो याचं हे कारण आहे. विष्णू म्हणजे ऋग्वेदात त्याचा अर्थ वेगळा आहे. सूर्य आहे. सूर्य 3 पावलामध्ये जशी पृथ्वी ओलांडतो तसंच विष्णू सुद्धा 3 पावलांमध्ये पृथ्वी ओलांडतो. म्हणजे सूर्योदय होतो, नंतर माध्यान्ह होते आणि सूर्यास्त होतो. ही त्याची विष्णूची 3 पावलं. विष्णूला ऋग्वेदामध्ये फक्त 3.5 सूक्त आहेत आणि विष्णूला त्रिविक्रम जे म्हटलं जातं. लक्षात ठेवा, त्रिविक्रम ही विष्णूची उपाधी आहे. त्याने 3 पावलात तो पृथ्वी ओलांडतो, म्हणून त्याला 3 पावलं चालणारा सूर्य असं ऋग्वेदामध्ये त्याचं वर्णन आहे. तेथे बळीचा संबंध नाही, तिथे कशाचा संबंध नाही. ही एक सृष्टीतली जी घडणारी घटना आहे त्याचं काव्यात्मक वर्णन आहे. आता बघा, याच्यामध्ये बळी नाही, असुरही नाहीत, कुणीच नाही या कथेमध्ये ऋग्वेदातल्या. नंतर पुढची गंमत बघा, ही कथा पुढं कशी विकसित झाली. शतपथ ब्राह्मणामध्ये पुढची कथा येते, ज्या वेळेस वैदिक लोक आणि असुरांमध्ये संघर्ष सुरू झाला. ही कथा ही अर्धीच आहे, पण तरी ती कथा ऐका. ती कथा अशी आहे की असुर आणि देवांमध्ये युद्ध झालं. असुरांनी देवांना पृथ्वीतून, स्वर्गातून हाकलून दिलं. मग घाबरलेले, भयभीत झाले देव हात जोडत असुरांकडे आले आणि म्हणाले की आम्हाला पाय टेकण्यापुरती जागा द्या. असुर कसे देणार? तेवढं नाही देणार. तेवढं अरे किमान हा जो बुटका ब्राह्मण आहे याच्या 3 पावलं एवढी तरी जागा द्या. मग असुराने ती जागा दिली. मग कथा पुढची बळीराजासारखीच आहे. कशी की 3 पावलात मग त्यांनी पृथ्वी वापली वगैरे वगैरे वगैरे. पण ही कथा अर्धी आहे. कारण ज्या असुरांनी देवांना ऑलरेडी पराजित करून हाकललेलं आहे, ते 3 पावलं मागतात म्हणून पुन्हा सगळी पृथ्वी त्यांच्या हवाली करून टाकतील आणि गायब होतील. आणि गायब झाले तर कुठे जातील याची कसलाही उत्तरार्ध या कथेमध्ये नाही. म्हणजे ही कथा अर्धवट आहे. पण या कथेत असुर आहेत, या कथेत देव आहेत, 3 पावलं पण आहेत. पण काय नाही, याच्यामध्ये महात्मा बळी नाही. तिसरी कथा मग पुराणात येते. बरं, या पहिल्या कथेतल्या तो बुटका ब्राह्मण आहे, त्याचं नाव वामन नाही, त्याचा तो विष्णूचा अवतार नाही. म्हणजे ही एक वेगळी स्वतंत्र कथा आहे. आता तिचा विकास कसा झाला या बळीराजाचा ही करताना. मग तिथे पुन्हा 3 पावलं आली, पृथ्वी व्यापली, सगळं व्यापलं. आणि मग तिसरं पाऊल कुठे ठेवू? बळी म्हणतो माझ्याच डोक्यावर ठेवा. बळी पाताळात गेला. आता ही कथा एवढी अतार्किक, एवढी मूर्खासारखी लिहिली गेलेली आहे की लिहिणाऱ्याला सुद्धा लाज वाटायला पाहिजे. कारण जर विष्णूने जर एका पावलातच पृथ्वी व्यापलेली आहे, तर बळी मग तेव्हा कुठे बसलेला होता? दुसरं पाऊल टाकताना. तिसरं पाऊल ठेवायला बळी पाताळात जायला पृथ्वीवर असलंच पाहिजे. आणि जर ते पहिल्याच पावलात वामनाने व्यापलेलं आहे, तर विष्णू बळीच्या डोक्यावर पाय कुठे ठेवेल? त्यावेळेस बळी कुठे होता?
म्हणजे ही भाकड कथा आहे. या कथेमध्ये काही तथ्यांश नाही. खरी गोष्ट अशी आहे याच्यामधली की ज्यावेळेस देवांचा आणि असुरांचा संघर्ष चालू होता, देव वारंवार हरत होते. इंद्राने वारंवार लबाड्या केल्या. ज्यावेळेस इंद्र हरला मग ते हिरण्यकश्यपूच्या वेळेसही झालं, हिरण्यकश्यपूच्या वेळेसही झालं. प्रल्हादाला विष्णूचा भक्त मानण्यात येतं, परंतु हे कोणी सांगत नाही की प्रल्हादाने विष्णूशी युद्ध केलं होतं आणि विष्णूने त्याला ठार मारलं युद्धामध्ये. हे कोणी सांगत नाही. हे आपल्याला माहितीही नसतं, कारण आपल्याला अर्ध्या कथा माहिती असतात फक्त. काय अर्ध्या कथा. आणि त्या अर्ध्या कथाच आम्ही एवढ्या खऱ्या मानून चालतो, पिढ्यानुपिढ्या वेड्यासारख्या सांगतच जातो आणि बळीला वामनाने पातळात गाडलं की ओ असं म्हणत आम्ही गळे पण काढतो. आम्ही गळे काढतो याचं कारण असं आहे की आमचा मूर्खपणा आम्हाला मान्य करायचा नसतो, आमचा निर्बुद्धपणा आम्हाला मान्य करायचा नसतो, आमचं सांस्कृतिक मागासलेले पण. आम्ही जे मागास राहिलो, ओबीसीमध्ये गेलो किंवा बीसीमध्ये गेलो, एससीमध्ये गेलो, एसटीमध्ये गेलो, आमच्या या बौद्धिक सांस्कृतिक मागासलेपणामुळं आमच्यावर गुलामी आली, हे आम्ही लक्षात घेत नाही. आणि या मागासपणातनं आम्ही आजही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. आजही आमचं लक्ष फक्त नोकऱ्या मिळवणं आरक्षणात किंवा कुठून तरी आणि पोट भरणं आणि वैदिक संस्कृतीचं अनुकरण करून त्याप्रमाणे कपडे घाला, त्याप्रमाणे सण साजरे करा, त्याप्रमाणे उत्सव साजरे करा, गणपती समोर जाऊन अथर्व शीर्ष म्हणत बसा. खरं म्हणजे अथर्व शीर्षाचा गणपतीचा काही का संबंध नाही. गणपती हा यक्षश्रेणीतला देव आहे. यक्षश्रेणीतले देव तुम्हाला माहिती आहे का कोण कोण आहेत? गणपती आहे, वीर मारुती आहे, खंडोबा आहे, भैरोबा आहे, बिरोबा आहे, वीरभद्र म्हणजे बिरोबा तो आहे. हे जे सगळे जे गावोगावी आणि ज्या यक्षिणी आहेत, त्या काळूबाई असेल किंवा या सगळ्या ग्रामदेवता ज्या आहेत या यक्षिणी आहेत, यक्षिणी श्रेणीतल्या आहेत. कारण त्या ग्रामरक्षण करतात ही श्रद्धा आहे. कारण यक्षांचं कामच ते आहे, रक्षण करणं. शेतीच्या वर आम्ही जे गोटे ठेवले असतात, म्हसोबाचे वगैरे, आणि मरियाई असेल त्याचं, या सगळ्या यक्षिणी आहेत. रोगराईपासून संरक्षण करायला मरियाई आहे, शेतांचं रक्षण करायला म्हसोबा आहे. हे सगळे यक्ष लक्षात घ्या, हे सगळे यक्ष. आम्ही यक्ष संस्कृतीत जगतो. आम्ही यक्षांशिवाय काही करू शकत नाही. आम्ही शिवशंकराशिवाय काही करू शकत नाही. देवीशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आमची मंदिरही तांत्रिक असतात. त्याचं जे शिखर असतं ते लिंगाचं प्रतीक आहे. आणि गाभारा म्हणजे गर्भगृह, म्हणजे आधी मायेची जी ओटी मानली जाते, तिचं गर्भाशय मानलं जातं, त्याला आम्ही गाभारा म्हणतो, आजही म्हणतो. पण आम्हाला त्यातला सांस्कृतिक अर्थ, त्यातला प्रतिकात्मक अर्थ आम्हाला माहीतच नसतो. आता कोणीतरी म्हणालं एवढ्यातच की महात्मा फुलेंनी गणपतीला नाकारलं, हे केलं, ते ठीक आहे, स्वाभाविक आहे. कारण का की ती जागृतीची पहिली चाऊल होती. महात्मा फुले म्हणजे हिंदूंच्या जागृतीची पहिली चाऊल होती. त्यामुळे सगळंच पार्श्वभूमी माहीत असं कारण नव्हतं. पण गणपतीची आज आपण पुजतो त्या गणपतीचं मुख, गजमुख जे आहे शेंदूर लावलेलं, हे हडप्पा येथे सापडलंय. आणि त्याचा काळ इसवी सन पूर्व 3300 वर्ष, म्हणजे आजपासून 5300 वर्ष आहे. गणपती, गणेश हा गणराज्य, त्याचा अधिपती, त्या भावनेचा अधिपती, गणराज्यांचा रक्षण करते अधिष्ठात्री देवता, तो गणपती. त्याचं आपण आजही पूजन करतो. त्यालाच आपण बुद्धीची देवता म्हणतो. आपण सरस्वतीला बुद्धीची देवता मानत नाही. परंतु आम्ही काय करतो, पूर्वज किंवा आमचे जे पूर्वाश्रमीचे महान विचारवंत आहेत, महापुरुष आहेत, त्यांचे पण शब्द अंतिम मानतो. आम्ही ते अंतिम का मानतो? आम्ही पुढे का जात नाही? आम्ही पुढचा विचार काय करत नाही? आम्ही जातीनिष्ठ महापुरुषांच्याच मागे फक्त आजही उदय करत का राहतो? आम्ही तर्कनिष्ठदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, ज्ञानात्मकदृष्ट्या पुढे पुढे जाण्याचा विचार का करत नाही? माझ्याही सांगण्यात चुका असतील तर त्या तुम्ही दुरुस्त केल्या पाहिजेत, पुढचं संशोधन केलं पाहिजे, मला खोटं ठरवलं पाहिजे किंवा माझी सुधारणा केली पाहिजे. याला खरी ज्ञानाची प्रक्रिया म्हणतात. या ज्ञानाच्या प्रक्रियेपासून 10व्या शतकापासून आपण दूर गेलो. म्हणून पुन्हा कोणता कालिदास झाला नाही, शूद्रक झाला नाही, कोणताही महान नाट्यकार, महाकवी व्यास आणि वाल्मिकी नंतर आम्ही हिंदू लोक निर्माण करू शकलो नाही. यांनी काहीच निर्माण केलं नाही. ऋग्वेद आणि ब्राह्मण ग्रंथ सोडले तर यांनी काहीच निर्माण केलं नाही. उपनिषद आमची म्हणतात, पण ती उपनिषद त्यांची नाही. ब्रह्मसूत्र
का ब्रह्म हा शब्द, ब्रह्मसुद्धा यक्ष, ब्रह्म हा यक्ष श्रेणीतला आदिवासींचा भरमादेव म्हणून पुजला जाणारा देव. आणि ऋग्वेदामध्ये ब्रह्म शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तो अर्थ आहे ब्रह्म म्हणजे मंत्र, आणि मंत्र नसतो तो ब्राह्मण. लक्षात घ्या, एकाच भाषेमध्ये काय घोळ होतात तेही मी थोडक्यात सांगतो. तो ब्रह्म वेगळा, आणि आपण जो ब्रह्मदेव म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश मधला, त्यातला विष्णू वैदिक जर सोडला तर ब्रह्म हा हिंदूंचा देव. परंतु त्याचं वैदिकीकरण झालं आणि हिंदूंनी त्याला पूजायचं सोडून दिलं. पण हे इथपर्यंत होत नाही. आता आर्य हा शब्द घेऊ आपण. आर्य शब्द भगवान बुद्धांनी वापरलाय, सगळ्यांना माहिती आहे. महावीरांनी वापरलाय, सगळ्यांना माहिती आहे. आणि वैदिक तर वापरतात. ऋग्वेदात आर्य शब्द प्रचंड वेळा, 36 वेळा आर्य शब्द आलेला आहे. पण ऋग्वेदामध्ये आर्य या शब्दाचा अर्थ धर्म या अर्थाने तो आहे. आर्य धर्म म्हणजे वैदिक धर्माचं मूळचं नाव आर्य धर्म, तो धर्म या अर्थाने आलेला आहे. पण बुद्धाने ज्या अर्थाने वापरला ती परिभाषा वेगळी आहे, महावीरांनी वापरला तीही वेगळी आहे. त्याचा शब्द एक सभ्यपणा, एक नोबलपणा, एक आदर्शपणा या अर्थाने त्यांनी आर्य शब्द वापरलाय. त्यांचा आर्य आणि वैदिकांचा आर्य यांच्यात काही साम्य नाही. पण या शब्दालाच परत हे एकत्र धरून एकाच अर्थाचे समजून पुन्हा बौद्ध आणि जैनांमध्ये पण घोळ निर्माण करतात. हिंदूंना तर मूर्ख बनवलेलंच आहे, पण जैन बुद्धांनाही बनवतात. आणि त्यांना त्याचा अर्थ अजून नीट न कळल्यामुळे आताच मी माझं जे प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास लिहिला त्याच्यामधली सत्य काहीतरी फार धक्कादायक आहेत, पण ते बोलण्याची तेवढा वेळ आपल्याकडे नाही. पण आपण थोडक्यात हे समजून घेऊ की यक्षरात्री आणि बलिप्रतिपदा, जर बळी वाईट असता किंवा बळीला पाताळात खोखर गाडलं गेलं असतं या दिवशी, आणि म्हणून तो हा जर नवीन वर्ष त्यामुळे सुरू होणार असतं, तर बलिप्रतिपदा आपण साजरी नसती केली, आपण वामन प्रतिपदा साजरी केली असते. आपण लक्षात घ्यायला पाहिजे. लक्षात आलं ना? आपण वामन प्रतिपदा नाही साजरी करत, वामनाची पूजा पण करत नाही, पण आपण बलिप्रतिपदा करतो. याचाच अर्थ असा आहे की बळी आणि वामन यांचा दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही. तो संबंध जोडणं हे सांस्कृतिक मूर्खपणाचं लक्षण आहे. हे असले मूर्खपणा करणं आपण थांबवलं पाहिजे. बळी होता, बळी महान होता. बळीची आज उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जी एक प्रतिष्ठा आहे, जो एक त्याच्याबद्दल आदरभाव वस्तू आहे लोकांच्या मनामध्ये, तो आदरभाव आपण समजून घेतला पाहिजे. त्याच्यामागची कारणं समजून घेतली पाहिजेत. बळी महान सम्राट होता, असे तू हिमाचल त्याचं साम्राज्य एकेकाळी पसरलं असू शकतं, म्हणूनच तो देशभर लोकप्रिय आहे. त्या बळीचं आपण हनन करता कामा नये. त्याला वामनाच्या पायाखाली गाडला गेला असं त्याचं जे विद्रूप चित्रण केलं जातं ते केलं नाही पाहिजे. तो सांस्कृतिक अनाचार आपण सर्वांनी मिळून थांबवला पाहिजे, आणि त्याबद्दल आपल्या विचारांच्या मध्ये काही प्रमाणात आपण दिशा आपण बदलली पाहिजे. तिसरी गोष्ट रामाचा, म्हणजे राम विजय मिळवला रावणावर आणि आजच्या दिवशी परत आला. अरे साधी गोष्ट आहे. हे आपण जे वसुबारसेपासून बळीप्रतिपदेपर्यंत आणि भाऊबीजेपर्यंत सण साजरा करतो. भाऊबीजेबद्दल मला बोलायचंच आहे, पण त्याच्यामध्ये रामाचा कुठं संबंध आहे का? या कथांशी आधी भाकड कथा वैदिकांच्या जरी गृहीत धरल्या तरी रामाचा कुठे संबंध येतो का? येत नाही. पण त्यात रामही घुसवायचा प्रयत्न झाला. जसा दसऱ्याला रावण दहनाचा विषय घुसवला कारण नसताना तो खरं तर सर्जनाचा, सृष्टी निर्मितीचा दिवस, तिथं ते रावण हत्येचं एक हे चिकटवलं, पाचर ठोकली आणि आम्ही ती मान्य केली. मूर्खासारखे रावण जाळत सुटतो. यांना जाळून टाकायला पाहिजे, इतके मूर्ख लोक आहेत आहे. पण असे करतात, हे होता कामा नये. आणि भाऊबीज, आता हा एवढा महत्त्वाचा उत्सव असल्यानंतर त्या काळामध्ये आणि आजही माहेरपणाला मुली येत, बहिणी येत. मग बहिणींना एक दिलासा देणं, एक वचन देणं, मी तुझं रक्षण करेल, कोणत्याही संकटात तू सापडलीस तर मी तुझा आहे. यासाठी या बंधुभावाची, भावा बहिणीतलं जे प्रेम आहे त्या प्रेमाचा दिवस म्हणून भाऊबीजेचा दिवस ठरवला की बहिणीला व्यवस्थित तिचा स्वागत करून तिला मग परत सासरी पाठवणी करण्यासाठी तो दिवस दिला गेला.
जर बहीण येत नसेल तर भावाने तिच्याकडे जावं. म्हणजे त्यामुळे दोन गोष्टी होत होत्या. एक तर मिलन होत होतं, भेटी होत होत्या, भेटीगाठी होत होत्या, भावा बहिणींना आपल्या सुखदुःख सांगता येत होती. त्यासाठी हा भाऊबीजेचा दिवस आहे आणि दिवाळी संपते. याच्यामध्ये वैदिकांचा कोणताही संबंध नाही. तुम्ही लक्षात घ्या, वैदिकांचा जर आज सण मूळचा असता तर या दिवशी कोणत्या ना कोणत्या दिवशी यज्ञाची परंपरा निर्माण झाली असते, आहे का? नाही आहे. या पूजेचा अर्थच मुळात काय असतो? पूजेचा अर्थच मुळात माखणे असा असतो. भावनेने माखणं, श्रद्धेने माखणं. ऋग्वेदामध्ये पूजा या नावाचा शब्द येत नाही. शब्द तर ती प्रथाच नाही, कारण मूर्तीपूजा, प्रतीक पूजा, प्रतिमा पूजा ही वैदिक धर्माला मान्य नाही. त्यांनी स्वीकारली तिसऱ्या चौथ्या शतकात आणि विष्णूला आणलं पुढं. पण स्वतः विष्णूची भारतामध्ये हाताच्या बोटावर मोजतात तर एवढी मंदिरं आहेत. बाकीची मंदिरं अवतारांचीच आहे, म्हणजे आपल्या रामकृष्णाचीच आहे. लक्षात घ्या, आपल्या रामकृष्णाचीच आहे. त्यामुळे आपण ती चिंता नाही केली पाहिजे की आपण संस्कृती बदलली नाही. आपण संस्कृतीचा वैदिकांनी बदललेला अर्थ आपल्या मनावर घेतला. प्रॉब्लेम एवढाच आहे, तो अर्थ जो वैदिकांनी सांगितला, त्यांनी पुस्तकातनं सांगितला, वृत्तपत्रात लेख लिहितात त्यातनं सांगितला, भाषणातनं सांगितला, पौराणिकांनी सांगितला आणि बहुजन कीर्तनकारही तेच सांगत आले. तेच ऐकून 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 आपली मस्तकं झालीत बधीर. आपण झालो वेडे, ठार वेडे झालेलो आहोत आपण. आपल्याला शहाणपणाकडं जाण्याची नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. आणि जर आपण गेलो नाही तर आपल्यासारखं चूक आपण कोणी असू शकणार नाही. नुसतं रडून आमच्यावर अन्याय झाला म्हणून चालणार नाही. जर अन्याय झाला असं वाटत असेल तर ह्या कथात्मक स्वरूपातच झाला. या भाकड कथा फाडून फेकून द्या आणि ज्या खऱ्या कथा आहे त्या जगासमोर आणा. त्यासाठी कंबर कसा रड गाणं गाऊन प्रश्न सुटत नसतात, हे नीट लक्षात घ्या. रड गाणं गाणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत. रडगाणी गाणाऱ्या माणसांचा मला द्वेष वाटतो, तिरस्कार वाटतो, संताप येतो. त्यामुळे मित्र, या यक्षरात्री आपल्या असुर महानायकांचं हे पुण्यस्मरण, त्यांना आपण वारंवार वंदना करूयात. त्यांच्याच नावाने उत्सव प्रामाणिकपणे साजरा करूयात. नवीन वर्ष सुरू होतं आहे, त्या नवीन वर्षाच्या मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. फक्त धन धान्य संपत्तीने मोठे होऊ नका, तर बुद्धीनेही मोठे व्हा. हे सगळे मनावर बसलेले जळमट राख बसले ना या वैदिक कथांनी, ती झटकून टाका. आणि दुसरं स्वतः झटकून टाकू नका, दुसऱ्यांनाही सांगा की आपण काय अनाचार करतो आहोत ते चुकीचं ऐकून. एवढं बोलतो, सर्वांना धन्यवाद देतो. माझं ऐकून घेतलं, मी स्पष्ट बोलतो. राग आला तर हरकत नाही, अवश्य मला शिव्या द्यायची मुभा मुक्तता तुम्हाला आहेच नेहमीप्रमाणे. धन्यवाद.